आज के समय में जहां बहुत से लोग अपनी पूरी क्षमता और ताकत से खेलों में पारंगत बने रहे हैं, वहीं आज हम आपको एक ऐसे शख्स से मिलाने जा रहे हैं जिन्होंने अपने विकलांग अवस्था के बावजूद चेस जैसे खेल में न केवल पारंगत हासिल की है बल्कि नेशनल लेवल में तीसरा पद हासिल किया है। और यही नहीं रुके, उन्होंने देश का नाम रोशन करते हुए उनका सिलेक्शन एशियन गेम्स के लिए किया गया, जिसके तहत उन्होंने किर्गिस्तान में जाकर एशियन गेम्स में तीसरा पद हासिल करते हुए भारत के लिए ब्रॉन्ज मेडल प्राप्त किया। हम बात कर रहे हैं महाराष्ट्र के जालना डिस्ट्रिक्ट के आदित्य गुले की, जो अपने विकलांग अवस्था में भी इस स्तर तक पहुंच चुके हैं, जिनसे हमारे पार्थशर समाचार के प्रतिनिधि शताक्षी खाड़े और सुनील देवांगन ने मुलाकात की है और उनकी सफलता और परिश्रम पर बात भी की है। तो आइए जानते हैं उनका क्या कहना है। नमस्ते, मैं हूँ शताक्षी और आप देख रहे हैं पार्थशर समाचार। जैसे कि आप सब जानते हैं कि हम आ चुके हैं 26वें खेल महोत्सव में, जो हर साल महाराष्ट्र के जो राज्यपाल होते हैं वो इसका आयोजन करते हैं। और आयोजन करने के बाद यहाँ कुल मिलाकर 23 यूनिवर्सिटीज़ का योगदान होता है और यहाँ से प्रत्येक जिले से या फिर प्रत्येक यूनिवर्सिटी से कहीं ज़्यादा स्टूडेंट्स जो होते हैं वो इसमें पार्टिसिपेट करते हैं और आते हैं। तो आज हमने कुछ अनोखा देखा है। आदित्य गुले, ये नाम तो आपने कभी ना कभी सुना होगा। इसने आजकल के युवाओं के लिए, आजकल के यूथ के लिए एक अलग एग्जाम्पल सेट किया है। वो कहते हैं ना, ट्राई ट्राई बट डोंट क्राई, कुछ ऐसा ही। उसने खुद पर ट्रस्ट किया, उसने खुद पर विश्वास किया, उसने खुद की जो भी स्किल्स थी, उसकी जो हॉबी थी, उसने उसे एक शेप किया और खुद आज एक एग्जाम्पल सेट किया है बाकी युवाओं के लिए। और इसमें आज हमने उनसे बातचीत की और हमने उनसे जानना कि उन्होंने कितने बड़ी प्लेटफॉर्म्स में बड़े प्लेटफॉर्म्स पर चेस खेला है। मैं आपको बता दूं कि आदित्य एक चेस प्लेयर है और उन्होंने काफ़ी इंटरनेशनल और नेशनल लेवल पर भी खेला है। एशियन में भी उन्हें ब्रॉन्ज मेडल मिला है। और जो आदित्य के जो पापा है, उन्होंने भी हमें उनके बारे में बताया। और आदित्य के पापा का कहना है कि ये जो उसकी जर्नी रही है, इस जर्नी में सबसे बड़ा हाथ उनके जो कोच है, यानी कि उनके जो सर है, उनका है। तो आज हमने कुछ उनसे बातचीत की, आदित्य से भी हमने बातचीत की और उन्होंने भी हमें कहा कि आजकल जो यूथ सोशल मीडिया के जो बहुत ज़्यादा एडिक्ट हो चुका है, तो आदित्य ने भी कहा है कि सोशल मीडिया यूज़ करिए पर उसका एडिक्शन मत लगाइए। और उन्होंने भी एक काफ़ी ज़्यादा अच्छा एग्जाम्पल सेट किया है यूथ के लिए। तो आज चलिए हम जानते हैं उनसे, उनकी ये जर्नी कैसी थी और किसने उन्हें कितना सपोर्ट किया और उनका पूरा ओवरऑल एक्सपीरियंस। जालना इथे राहतोय। माझं शिक्षण 10वी लोक माझं शिक्षण देवगिरी इंग्लिश स्कूल जालनामध्ये झालं। मग 11वी आता अंकुशराव टोपे मच्छुदारी इथे चालू आहे शिक्षण माझं, फर्स्ट इयर बीकॉम। तर माझं चेसमध्ये आवड 2017 मध्ये आली। शाळेमध्ये मुलं खेळत होते तर मी तिथे बघत होतो तर मला इच्छा निर्माण झाली चेस खेळायची। तर म्हणून मी पप्पाला घरी जाऊन बोललो मला चेस शिकायचंय आणि खेळायचं। तर 1-2 वर्ष आम्हाला कोच भेटला नाही। जालना छोटा शहर आहे म्हणून तिथे जास्त कोचेस नाहीये। तर मला 2018 मध्ये मी माझे कोच सतीश ठाकूर सरला शोधलं फेसबुकवरून स्वतः। त्यांना मी फोन केला, घरी बोलवलं, पप्पाशी भेट घेतली अजून, तिथून माझी सुरुवात झाली चेसची। माझे पहिलं टुर्नामेंट लोकमत मध्ये होता, तर तिथे मी खेळलो। मी माझी पहिली रेटिंग टुर्नामेंट कोल्हापूर इथे आली माझी रेटिंग। अजून मी उदयपूर, भोपाळ, अजून पुणे, मुंबई, जमशेदपूर, तुमकुर, अजून किर्गिस्तान इथे खेळलो। माझी मोठी अचीवमेंट आहे की मी एशियन गेम्स मध्ये ब्रॉन्झ मेडल आणला। अजून मी नॅशनल मध्ये टॉप
10 मध्ये असतोच, 2-3 नॅशनल मध्ये टॉप 10. आणि इथे मी आत्ताची जमशेदपूर मध्ये झाली नॅशनल माझी, त्याच्यात मी 3rd आलो. अजून युनिव्हर्सिटीला रिप्रेझेंट केलं मी भोपाळ मध्ये, वेस्ट झोन मध्ये. तर आदित्य, तुला आमच्या मुलांना किंवा आमच्या युवा पिढींना काय सांगायचं आहे, कोणता छोटा संदेश तुला द्यायचा आहे की आज ते लोक कसे स्वतःवरती एक विश्वास ठेवू शकते, आणि आजकालची जी आमची युवा पिढी आहे ते खूप जास्त सोशल मीडियाशी अट्रॅक्ट झाली आहे आणि एडिक्ट झाली आहे, तर तू त्यांना काय संदेश देशील की म्हणजे कसं त्यांना स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे, आणि ते त्यांना देवाने खूप चांगले 2 पाय 2 हात दिले आहेत, की खूप छान त्यांचं फिजिकल अपिअरन्स आहे, आणि त्यांना काही असं म्हणजे तुझ्याकडनं संदेश द्यायचा आहे तुला? एवढं काय नाही, आपल्या आवडला जपा, अजून त्या आवडते त्याच्यावर तुम्हाला काय करायचंय ते डिसाईड करा. अजून एकच आवड निर्माण झाली तर तिथे थांबू नका, वेगळ्या गोष्टी ट्राय करा. सोशल मीडिया वापरा पण त्याच्या आहारी नका जाऊ, बस. 2017-18 पासून त्यांनी चालू केलं आहे चेस खेळायला, आणि त्यांनी मला ऑनलाईनच सर्च केलं होतं. तर तेव्हापासून त्याची जर्नी सुरू झाली. त्यांनी सलग 3 वर्ष नॅशनल खेळला त्याची कॅटेगरीमध्ये. त्याच्या कॅटेगरीमध्ये तो सलग 9th 10th 9th असा आलेला पहिल्या 3 वर्षानंतर. नंतर 4थ्या वर्षी त्यांनी 3rd आला नॅशनलमध्ये. तर 3rd आल्यामुळं, म्हणजे मागच्या वर्षीच तो 3rd आल्यामुळं त्याचं सिलेक्शन जे आहे ते एशियन गेम्ससाठी झालं मागच्या वर्षी. आणि सिलेक्शन झाल्यानंतर मग ह्या वर्षी त्यांनी म्हणजे मागच्या वर्षी एंडमध्येच त्यांनी किर्गिस्तानला एशियन गेम्समध्ये, पॅरा गेम्समध्ये भाग घेतला किर्गिस्तानला. तिथे त्यांनी ब्रॉन्झ मेडल इंडियासाठी विन केलं आहे. आणि त्याला गव्हर्नमेंटकडनं पण सपोर्ट भेटला. त्याचं आणि त्याच्या वडिलांचं दोघांचंही जाणं येणं सगळं साई म्हणून स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया त्यांनी केलं आहे. म्हणजे इवन औरंगाबादपासून दिल्ली फ्लाईटसुद्धा त्यांनी केली, आणि मग दिल्लीपासून किर्गिस्तान रिटर्न येतानासुद्धा दिल्लीहून औरंगाबाद अशी फ्लाईट त्यांनी दिली आहे. म्हणजे जालनापासून जवळच आहे औरंगाबाद एअरपोर्ट. तर त्यांनी ते सर्व केलं. त्याच्यानंतर तिथेसुद्धा राहण्याची व्यवस्था, खाणं, सगळं जे आहे ते म्हणजे जेवण खाऊन सगळं त्यांनी ट्रॅव्हलिंग अलाउन सगळं त्यांनी कवर केलं. इवन त्यांनी विजा फेअर जे आहे ते सुद्धा आम्हाला रिटर्न केला. पहिले त्याच्या वडिलांचा आणि त्याचा विजा करण्यात आला होता, तर विजा फीससुद्धा गव्हर्नमेंटकडनं आपल्याला रिफंडमध्ये त्यांनी दिलेली आहे. आणि त्याची जिद्द अशी आहे की तो म्हणजे मुळात असा खेळाडू आहे की त्याला फ्रीमध्ये काही नको आहे असं म्हणतो तो. तर त्याला वाटतं की मला जे भेटलं मला जे भेटलं माझ्या मेहनतीने भेटलं असं वाटतं त्याला. तर त्याला इवन कधी काही प्लेयर्स जसं म्हणजे नॉर्मल असतात ते त्याला बाय देतात, मग ठीक आहे तुला बाय घेऊन टाक माझ्याकडनं, तर तो ते सुद्धा घेत नाही. त्याला वाटतं मला फ्रीमध्ये नाही पाहिजे, मी मग जिंकून येईल नाही तर मी हारला तरी चालेल. तो तशा प्रकारचा खेळाडू आहे. जिद्द त्याच्यामध्ये आहे आणि लढण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. इवन काही टुर्नामेंट्समध्ये त्याला म्हणजे काही बॅड परफॉर्मन्स पण आला, परंतु तिथेसुद्धा त्याने कमबॅक करून परत प्राईजमध्ये येण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि म्हणजे त्याच्यामध्ये ती कमबॅकची सुद्धा क्षमता आहे. म्हणजे काय होतं, ते खेळाडू खचून जात असतो की हारल्यानंतर आता मी कसं जिंकणार, आता मी हारलो तर आता मी काहीच करू शकत नाही, असं हे गोष्टी मनात घर करतात. परंतु त्याच्या मनात त्या गोष्टी कधीच घर नाही केल्या. तो कमबॅक करण्याची त्याची नेहमी शक्ती असते आणि तो करतोही असं तसं. आणि जे पण तो म्हणजे त्याचे मित्र असतील, माझे चेस मित्र जे आमच्या अकॅडमीमध्ये, माझी ग्लोरियस चेस अकॅडमी आहे जालन्यामध्ये, तर अकॅडमीमध्ये जे त्याचे मित्र आहेत तर त्यांनासुद्धा घेऊन चालतो. अरे असं नाही, तसं खेळायचं. मग जे सिनियर असतील त्याच्यापेक्षा प्लेयर्स त्यांना तो विचारतोय की हां मी कसं खेळू, असं खेळायला पाहिजे का, तसं काय. म्हणजे तो म्हणजे म्हणजे त्याला म्हणतो ना आपण कम्युनिकेशन स्किलमध्ये पण चांगला आहे. तो सगळ्यांशी मिळून मिसळून राहतो आणि त्यालाही आवड करतात सगळे जे अकॅडमीचे प्लेयर्स आहेत ते आवड करतात. इवन काही ऑर्गनायझर्स आहेत, जसे नागपूरचे ऑर्गनायझर्स आहेत भूषण श्रीवास, यांनीसुद्धा त्याला सपोर्ट केला की त्याला ते एंट्री फी घेत नाही. त्याला आल्यानंतर
त्याला राहण्याची व्यवस्था पण फ्री देतात आणि भरपूर काही म्हणजे देतात ते जेणेकरून त्याला सपोर्ट होईल. इवन आता गव्हर्नमेंटकडनं पण सपोर्ट भेटण्याची आम्हाला अपेक्षा आहे. असं आता ॲप्लिकेशन केलेलं पण आहे, ते पण भेटणं आपल्याला अपेक्षा आहे. थँक्यू. तो जन्मताच अपंग आहे आणि त्याला त्या बिमारीला मस्क्युलर डिस्ट्रोफिया ॲट्रोफी असं म्हणतात. त्याला कुठे जगात काही इलाजच नाही त्या गोष्टी. त्याची बुद्धिमत्ता, त्याची जिद्द चांगली असल्यामुळे हा तो इथपर्यंत आला खेळायला. आणि तो म्हणजे असं कुठंच खेळण्याच्या याच्यात कमी पडलेला नाही. त्याच्यामुळे तो बाहेर परदेशात पण जाऊन आला. किर्गिस्तानला आता नोव्हेंबर मध्येच जाऊन आला तो. गव्हर्नमेंटनी पण सपोर्ट केला त्यावेळेस जाण्यासाठी. आणि सगळ्यात जास्त श्रेय त्याच्या शिक्षकाचं आहे. शिक्षक हमेशा सोबतच असतात त्याचे, त्यांच्यामुळे सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. आमचं तर पालकांना काही प्रत्येक मुलाला सपोर्ट केला तर प्रत्येक मुलगा चांगलाच होईल. असं नाही की तो अपंग म्हणून घरी त्याला ठेवून काही उपयोग नाही. तर प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला त्याची जी काही असेल खेळण्याची आवड ती त्याला जोपासायला सांगायला पाहिजे. म्हणजे तो मोबाईल पासून ऑटोमॅटिक दूर जाईल. अजून बस.